आनंदाचं ज्ञान नाहीये. काय शब्द आहे माझा? आनंदाचं ज्ञान. आणि ज्या श्रीमंत आणि बुद्धिमान लोकांना आनंदाचं ज्ञान नाहीये ते कोण आहेत? जो दारू पिलेला आहे ना माणूस, तो जर एकदा माळकरी झाला ना मग माळ नाही काढत. ज्यांच्याकडे जन्मजात माळ आहे ना त्यांचा भरोसा नाही. तुम्ही सगळे पुराण वाचून पहा. लंकेमध्ये भांडणं कधी ऐकले का तुम्ही? जिथं दारू आहेत, सगळे जगाला लुटून आणणारा रावण, लंकेत भांडणं नाहीये कधी. अयोध्या बिना भांडणाची नाहीये. म्हणून माळकऱ्यात भांडणं आहेत मानावरून, सद्गुणात भांडणं आहेत. ही छोटी गोष्ट नाही आहे. वशिष्ठ आणि विश्वामित्रांनी भांडणं करणं ही छोटी गोष्ट नाही आहे. आणि रावणाच्या घरात भांडणं नाही आहेत. तुम्ही पूर्ण रावणाचा अभ्यास करू. बोलतात ते, कुंभकर्ण बोलतो अरे जरा करायला नव्हतं पाहिजे, रावण म्हणतो केलं, ठीक आहे आता मी बघतो. तुम्हाला कधी असं ऐकायला मिळालं का की मदिरालयमध्ये भांडणं झाले? दारूचं ठिकाण आहे, अरे ते सख्खे भाऊ भेटल्याप्रमाणे एकमेकाला दुःख सांगतात. तुम्ही म्हणाल महाराज तुम्हाला काय माहिती? बाहेर जेव्हा येतात तेव्हा आम्ही पाहतो. आज पृथ्वीची जी लोकसंख्या आहे ना ती 800 कोटी ऐकले असेल तुम्ही. आणि 23 मध्ये एप्रिलमध्ये भारताने कशात जरी नंबर नाही काढला पहिला, तर एप्रिलमध्ये लोकसंख्येमध्ये आपला पहिला नंबर येतोय. अरे हे काही टाळ्या वाजवायसारखं आहे का? मी तुम्हाला चेक करत होतो कुठं टाळ्या वाजवत आहे. 800 कोटी वाजवायसारखं आहे का? झालेले सोडून द्या, येणारे सोडून द्या. पण 800 कोटी लोकांच्या मनामध्ये मला एकट्याला आनंद मिळावा म्हणून 800 कोटी झालेले, स्त्री असेल पुरुष असेल, पण स्त्रीला वाटतं की नवरा मुठीत असावा आणि पुरुषाला असं वाटतं की बायको मनासारखी असावी. त्या दोघही कल्पनाच आहेत. स्त्री असेल पुरुष असेल याच्यातलं सत्य काही नाही. स्त्रीला वाटतं की नवरा मुठीत असावा, वाटतं मनाला, आणि खरं की भगवंतानी मनाला मनासारखी असावी. व्यवस्थित आहे की बरं का? मनाला कल्पनामय बनवलंय. याच्यातलं सत्य. म्हणून जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती प्राणी कल्पना करतोच. वाघ असू द्या, शिकार कशी करायची याच्या अगोदर तो कल्पना करतो, तो मनात ठरवतो आणि मग आक्रमण करतो. तो वाघ आहे म्हणून आक्रमण करतो असं नाही. तो प्राणी आहे आणि मनुष्य सुद्धा प्राणी आहे. लक्षात आलं का तुम्हाला? मनुष्य सुद्धा. म्हणून चांगले गुण शिकवावे लागतात मनुष्याला. विठ्ठल विठ्ठल. कोणत्याही नीट आहे का बरं? मस्त आहे एकदम. कोणत्याही माणसामध्ये नैसर्गिक चांगले गुण नाही. कल्पना करतो तो मनात. सगळ्या माणसाचा 800 कोटी माणसाचा भांडायचा स्वभाव आहे. पटत नसेल ना अजून? 800 कोटी लोकांचा भांडायचा स्वभाव आहे. निमित्त कोणतंही असू द्या, धर्माचं निमित्त असेल, जातीचं निमित्त असेल. महाभारतामध्ये कोणता धर्म होता? त्यावेळेस तर इतकं मोठे भांडणं झाले. 80 वर्षाच्या पुढचे 15-20 माणसं जिवंत राहिले पूर्ण भारतामध्ये. एवढं मोठं भांडण झालं आणि सगळे ज्ञानी होते. त्यावेळेस तर इतकं मोठे भांडणं झाले. आताच्या भाषेत सगळे शिकलेले होते. पुढचे 15-20 माणसं कोणी भांडणं केले? गरिबांनी थोडीच भांडण. पूर्ण भारतामध्ये भांडण केले. एवढं मोठं भांडण झालं. म्हणून भांडण करणं एक निमित्त आहे. भांडण झाले. आताच्या भाषेत भांडण हा स्वभाव आहे. विठ्ठल विठ्ठल. तुम्हाला असं वाटेल महाराज माणसामध्ये संत पण येतात, संत पण भांडणं करत असतील. संतासारखं तर कोणीच भांडत नाही महाराज. तुम्ही जर गाथा वाचला ना त्याच्या सेपरेट भांडणाचे अभंग आहेत. फक्त ते माणसाबरोबर भांडत नाहीत. माझ्या अगोदर तुमचं पाठ आहेत. माणसाबरोबर भांडत नाही, देवाबरोबर भांडतात. हे पक्क लक्षात ठेवा. विठ्ठल विठ्ठल. काही भांडणामध्ये प्रेम असतं असं म्हणतात लोक. मराठी कळते? काही भांडणामध्ये प्रेम असतं असं म्हणतात. काही प्रेमाचे भांडणं असतात. ज्याच्या त्याच्या कल्पनेचा विषय की भांडणामध्ये काय आहेत. पण भांडल्याशिवाय करमत नाही.
मग प्रेमाचं भांडण असेल, जसं काम नैसर्गिक आहे तसं क्रोध पण नैसर्गिक आहे. कितीही महाराज लोकांनी सांगितलं ना तुम्हाला की काम क्रोध आवरा, ते महाराजालाच आवरता येत नाही, तुम्हाला काय आवरायचं? कोणताही महाराज बघा, हा महाराज गरम आहे, तो थंड आहे, तो शांती ब्रह्म आहे, तो आमका आहे, तो क्रोधित आहे. आणि ऋषीमुनीमध्ये सुद्धा आहेत, दुर्वासा आहेत, वशिष्ठ आहेत, भांडणच करणारे आहेत. त्यांचे काही भांडण झाले नव्हते असं वाटतंय काय? काही काही भांडणामध्ये ऋषींची मुलं पण मारली गेली महाराज. माणसामध्ये संत पण, हे वास्तव सत्य आहे. संत पण आहेत. आणि मग हा जो स्वभाव आहे भांडणाचा, काही भांडण झाले ना, या भांडणाच्या स्वभावामुळे भांडणामध्ये माणसाच्या जीवनामध्ये दुःख येतं. हे त्याचं मूळ कारण आहे, दुःखाचं मूळ कारण आहे. कोणताही व्यक्ती असू द्या, तो जेव्हा हक्क मागतो, काही मागणी मागतो, ते भांडून मागत असेल, प्रेमाने मागत असेल, तर दुःख सुरू होतं. ती दुःखाची सुरुवात आहे त्याची. अपेक्षा ठेवू नका, अजिबात दुःख होत नाही. अजिबात अपेक्षा ठेवू नका. आमच्याबरोबर एक मुलगा होता, लंडनहून आलेला होता. त्याची प्रॉपर्टी मी लंडनमध्ये पाहिली होती. पण जेव्हा तो इथे आला ना, तर माऊलीच्या वारीमध्ये एकदम साधा ड्रेस जसं तुम्ही घातलेला आहे, पायजमा शर्ट आणि टोपी. आता मी त्याला ओळखत होतो, त्याला मी त्या ड्रेसवर बघितलं. मी म्हटलं, अरे तू एवढा मोठा माणूस आहेस लंडनमध्ये, तू अशा ड्रेसमध्ये? म्हणजे मी माऊलीवर श्रद्धा ठेवून दरवर्षी पायी पायी येतो, पण लोकांनी ओळखू नये म्हणून मी ह्या ड्रेसमध्ये येतो. आता तो माणूस कितीतरी लोकांच्या जवळून गेला असेल, कोणीतरी त्याला धक्का दिला असेल, कोणी त्याला नाव गाव विचारलं असेल. त्याला विचारतो मी, तुला जर सांगितलं तर काय सांगतो? काय नाही, मी पुण्यात नोकरी करतो म्हणून सांगतो. चेहरा खूप गरीब, वास्तविक श्रीमंत. कळतं का नाही मराठी? ज्याचा आतून आनंद आहे ना, तो लपवतो. ज्याचं दुःख आहे आतून, भांडणातून बाहेर करतो. विठ्ठल विठ्ठल. भांडण माध्यम आहे, दुःख प्रगटी करण्याचं ते साधन आहे. काहीतरी दुःख आहे, काहीतरी क्रोध आहे. पुन्हा सांगतो, अपूर्णता आहे जीवनामध्ये. सगळं मिळतं, नवरा मनासारखा मिळतो, मुलगा चांगला असतो, घर चांगलं असतं, पुन्हा एखादी गोष्ट कमी असते, सासू खराब आहे, त्याच्यावरून भांडणं सुरू. पण 4 गोष्टी चांगल्या मिळाल्या, त्याचा आनंद घ्या ना. एखादी गोष्ट खराब निघाली तर काय फरक पडतो त्याला? भगवान बाबा जेव्हा होते गडावर, त्यांचा फार प्रसिद्ध शब्द आहे. काही लोक बाबांना शिवाय देत होते त्या काळामध्ये, बरेचसे त्रास देत होते. तर जवळच्या लोकांनी सांगितलं, बाबा तुम्हाला बरेच लोक त्रास देतात. बाबा म्हणले, असं आहे, 10% लोक देवाचे सुद्धा नसतात. काय शब्द आहे? 10% लोक देवाचे सुद्धा नसतात. आपण कशाला अपेक्षा करायची की 100% आपल्याला मतं पाहिजे म्हणून? 52%वर सरकार येतं आणि आपण अपेक्षा करतो. किती मूर्ख माणसं आहेत बरं, याला काही लिमिट आहे का? अभ्यास करून पहा काय बोलतो, प्रगटीकरण म्हणतो. म्हणून जेव्हा संत भांडण करतात ना, तेव्हा आनंद अभिव्यक्त होतो. आपली अपूर्णता आपल्या भांडणातून प्रगट होते. हा दोघांतला फरक आहे. काय कारण असेल बरं याच्यामध्ये? मुख्य कारण काय असेल? याचं कारण आहे, माणसं माणसाजवळ जातात म्हणून भांडणं होतात. कीर्तन कठीण आहे, पण ऐका. माणसं माणसाजवळ जातात म्हणून दुखी होतात. माणसं जर देवाजवळ गेली मग दुखी होणार नाही. पहिल्या चरणात सांगतात,
आहे तुकोबारायांचा, छोटा आहे पण गोडा अभंग आहे. ठाकलोसे द्वारे, देवाचे द्वारे जे तुम्ही हरिपाठ करता ना, त्यांचे हे चरण एकच आहेत. एकात आदेश आहे, एकात पूर्तता आहे. देवाचे द्वारी उभा असा आदेश आहे, आणि तुकोबाराचा हा अभंग तो आदेश मी पूर्ण केला. ठाकलोसे कोणाच्या द्वारी? देवाच्या द्वारे. बाकीचं तुम्ही समजून घ्या असं तुकोबारायांना वाटतं. तुकोबाराय खूप मन लावून कीर्तन ऐका बरं का. तुकोबाराय देवाच्या दारात उभे राहिले म्हणून गाथा निर्माण झाला. आणि तुम्ही आम्ही ज्ञानी लोक गुगलच्या दारात उभं राहतो. जे वासनेनं भरलेली लोक आहेत त्यांच्या दारात उभं राहतो. मी जास्त बोलत नाही तुम्हाला, पुन्हा भांडणं नको व्हायला. तुम्ही मनातल्या मनात ठरवा तुम्ही कुणाच्या दारात उभं राहता. ज्याला आपण आवडत नाही, पुन्हा शब्द आहे का, ज्याला आपण आवडत नाही त्याला सुद्धा आपण म्हणतो की तू मला का आवडत नाहीस, मी तुझ्याकडून अपेक्षा करतो, मी तुझ्यावर प्रेम केलंय. नाही आवडत त्याला. किती साधा प्रश्न आहे. जबरदस्ती प्रेम केलं पाहिजे का? तो व्यवहार झाला. त्याला नवरा बायको म्हणतात. इच्छा असो अथवा नसो, कुळासाठी, घराण्यासाठी, स्वतःसाठी नांदलं पाहिजे असं म्हणतात. पुरुषाला विचारा, काय आता दुसऱ्या आणण्यापेक्षा पुरीच मिळत नाहीत, कसं तरी शास्त्रीची भागून घ्यायचे. आणि हे दुःख आम्हाला सांगतात पुन्हा. मज भीक, प्रेमाची भीक कोणाकडे मागायची याचा दरवाजा नीट पाहिजेत. काम क्रोधाने भरलेले, अज्ञानाने भरलेले, हे इतका मोठा विषय आहे ना. या शब्दामुळे आपल्याला दिशा मिळते ना. हा शब्द जर नाही कळाला ना, भारत बर्बाद होतो. जाणीवपूर्वक शब्द वापरतो. भारत एवढ्या शब्द, कुणाच्या दारात उभं राहायचंय हे कळत नाही म्हणून भारत बर्बाद झालाय. किती संत आहेत या जगामध्ये ज्यांना आत्मज्ञान मिळालंय. किती तत्वज्ञानी लोक आहेत की ज्यांचं तत्वज्ञान मुरलेलं आहे. तुम्ही हरिपाठ रोज म्हणता, काय शब्द आहे बघा, ठाईचं मुराला अनुभवे, मुराला शब्द आहे. ज्ञानी लोकांकडे जाऊ नका. ते लोणचं आहे ना जास्त आंबट लागतं, मुरलेलं टेस्ट देतं. या जगात ज्ञानी भरपूर आहेत, मुरलेले नाहीत. आणि मुरलेले नसल्यामुळे त्याच्या दारात आपण जातो. मग दोन टप्पे करतो बरं का. वारकरी संप्रदायात सगळे शेतकरी, सगळे शेतकरी, क्वचित 2-4% शेतकऱ्याची मुलं जी IIT मध्ये गेले असतील, शिकले असतील, ज्यांना लहानपणीपासून संस्कार असतील, ते वारकऱ्यामध्ये येतात, पण शक्यतो येत नाहीत. आणि श्रीमंत लोक दारात जात नाही असं जात नाहीत, अंधश्रद्धेच्या दारात जातात. बघा तुम्ही, सगळे नेते लोक, सगळे मंत्री लोक, सगळे श्रीमंत लोक, त्यांच्या घरात एकेका साधूचा फोटो आहे. ज्याने कधीही ज्ञान सांगितलं नाही अशा साधूचा फोटो आहे. नाही कळालं? एकही ग्रंथ नाही त्यांचा, एकही पुस्तक नाही, एकही सिद्धांत नाहीत त्यांचे हे शिष्य. कुणी मौनी, कुणाचे नख वाढलेले, कुणाचे केस वाढलेले. त्या एक दिवशी मला एकाने फोटो पाठवला, ती जटा किती असाव्यात केस सगळ्यात, आणि ते दिले वर्ल्ड विक्रम, गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये केसाची लांबी किती. नाही कळलं? याला साधू म्हणायचं. लांब केस वाढवतो त्याचे साधू, त्याचे लोक शिष्य. ठाकलोसे काय आहे? वारकरी संप्रदायाचे एक वैशिष्ट्य आहे. मी तुम्हाला अजून पुढे जाऊन सांगतो. कोकणावर सगळ्यात जास्त माझा विश्वास आहे बरं का. तुम्ही जिथं आहात ना, सगळ्यात जास्त विश्वास आहे कोकणावर. तुम्हाला अजून कारण नाही माहिती, स्तुती केल्यामुळे टाळ्या वाजवल्या. शिवाजी महाराजांचे सगळ्यात जास्त किल्ले कुठे आहेत? बोला ना. स्वराज्यासाठी, हिंदुत्वासाठी प्राण अर्पण कुणी केलंय? अभ्यास करून बघा तुम्ही. हिंदुत्वासाठी म्हणा, देशासाठी म्हणा, शिवाजी महाराजांचा सगळ्यात जास्त विश्वास कोकण आणि मावळ
अख्खा महाराष्ट्र शिवाजी महाराज की जय म्हणत असेल, पण शिवाजी महाराजांचा विश्वास कोणावर होता? बोला ना. कोकणी लोक एकतर विश्वास ठेवत नाहीत, ठेवला तर मग मात्र विश्वास भंग होत. तुम्ही भाग्यवान आहेत की माऊलीवर विश्वास ठेवून इथं आलात. मला बरेच लोक म्हणतात, जरा चिडवतात, आमचे पोरं शास्त्रीची 5 स्टार आहेत. काय म्हणतात? मला फार बरं वाटतं. भिकारी तर म्हणत नाहीत ना, 5 स्टार आहेत. पण मला पण वाटायचं एखादा सप्ताह देखील 5 स्टार असावा. तो आज मी पाहिला. कसा सप्ताह असला पाहिजे, शिस्त कधी असली पाहिजेत, कसे लोक शांत बसले पाहिजेत. नाही कीर्तन आवडलं तरी तुम्ही शांत बसता, तुम्ही संत आहात. ज्यांचे आपण दास आहोत, ज्यांना आपण मानतो ना, त्यांनी शिकवलंय आपल्याला. गाथ्यातून तुकोबाराय आपल्याशी बोलतात, हरिपाठातून माऊली आपल्याशी बोलतात. ते शब्द पवित्र आहेत, हरिपाठाचे माऊलीच्या मुखातून आलेले आहेत. ज्ञानेश्वरी माऊलीच्या मुखातून आलेली, जन्म घेतलेली माऊलीची मुलगी आहे ती. कन्या आहे ज्ञानेश्वरी माऊलीची. पवित्र घराण्यात, पवित्र कुळात ज्ञानेश्वरीचा जन्म आहे. आपण भाग्यवान आहोत, त्यांच्या दारात आपण उभे आहेत. माऊली आणि ज्ञानोबाराय लक्षात ठेवा. आणि तुमचं नावही संत माऊली, ज्ञानेश्वर माऊली. मंडळ तुमचंही आहे. म्हणजे योगा योगा म्हणून हा म्हणलो तुम्हाला. ज्यावेळेस पहिल्यांदा आले म्हणे आमचा 12वा सप्ताह आहे, ज्ञानेश्वरी करा. मी खरं म्हणजे खूप मोठं मंदिर बांधतोय, हे वर्गणीसाठी भूमिका नाही बरं का, काहीतरी गैरसमज व्हायचा. भगवान बाबांचे एवढे मोठे शिष्य आहेत, ते मला दुसरीकडे एक पैसा घेऊ देत नाहीत आणि मागू देत नाहीत. मी माझं भाग्य समजतो डोंगरामध्ये. ते मोठं मंदिर आहेत आणि इतकं चांगलं मंदिर बांधतोय. वेळ मी त्याला दिलेला आहे ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरासाठी, म्हणून कीर्तनं वगैरे कुठं करत नाही किंवा जात नाही. आणि म्हणून असं ठरवलेलं आहे की कमीत कमी कीर्तनं करावेत. कारण की आपण चांगल्या युगामध्ये एक कीर्तन केलं की महाराष्ट्र ऐकतो. अख्ख्या महाराष्ट्रात फिरत बसण्याची गरज नाही. म्हणून ही चांगली बाब आहे. आणि तुमच्याकडे येऊन मला पण खरंच समाधान वाटलं. तुम्ही शांत, चांगले आहात. तरुण पोरं कीर्तनाला उभे राहिलेत. खरं म्हणजे टी व्हीवाल्याने दाखवायला पाहिजेत कोणत्या क्वालिटीची पोरं उभे आहेत. नाही तर आम्ही बघतो असे टाळकरी भेटतात, कोणत्याही टाळकऱ्याचा टाळ एकामेकाला भेटत नाही, तालातच नसतात. आणि जे तालातून गेलेले ते टाळकरी असतात. परमार्थ रंग आहे. आणि जेवढे संत आहेत ना तेवढे तरुण आहेत. जगद्गुरु तुकोबाराय 42 वर्ष आहेत, ज्ञानोबाराय 22 वर्ष आहेत. तुम्ही सगळे संत बघा, तुम्ही तरुण आहेत आणि आनंदी आहे. तरुण आहे. आणि पुढचा टप्पा आहे का, मी याच्यात आतापर्यंत कुठेही ज्ञानाचा उल्लेख केलेला नाही. जेवढे धनिक लोक आहेत, जेवढे ज्ञानी लोक आहेत, ते दुखी आहे म्हणून परमार्थ करायचे आहेत, त्यांच्या मागे म्हणून जायचं नाही आपल्याला. श्रीमंत लोक आहेत आणि पृथ्वीवर आहे ना ठरलेल्या गोष्टीत बरं का, चांगले कपडे, चांगलं जेवण, याच्या अतिरिक्त काहीच नाही. मी म्हणून तुम्हाला म्हटलं शब्द प्राणी. प्राणी म्हटल्यावर 2च गोष्टी असतात, चांगलं जेवण पाहिजे, झोप पाहिजे आणि संतती परंपरा पाहिजे. दुसरं काहीच नाही. जगातला कोणताही श्रीमंत घ्या, काही फरक पडत नाही त्याच्यामध्ये. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी ज्ञानोबारायांच्या म्हणण्यानुसार ज्यांच्या दरवाजामध्ये उभे आहेत तो पांडुरंग परमात्मा आहेत. ठाकलो शब्द अतिशय महत्वाचा आहे बरं का, पोचलो या अर्थामध्ये. हे सगळे कीर्तनकार दिसतात म्हणून बोलतोय तुम्हाला. हे देवाच्या दारात जात नाहीत, देवळाच्या दारात जातात. फरक लक्षात आला का? तुम्ही आम्ही पंढरपूरला देवळाच्या दारात जातो, इथे देवाच्या दारात सांगितलेले आहेत, ज्ञानाच्या दारात सांगितलेत, भगवंताच्या द्वारात सांगितलेत. आणि तिथं जाऊन थांबा, ठाकलोसे. गडबड करू नका. काय कधी कधी थोडंसं ज्ञान झालं ना, एवढे उथळ पुथळ करतात लोक, काही प्रमाणाच्या बाहेर. आणि काही काही परमार्थातले लोक आपणहून स्वतःला संत मानतात. आपणहून कोणी मानत नाही संत, त्यांना भक्त स्वतःलाच मानतात. आणि सगळ्यात वाईट काय परमार्थामध्ये, माझा शब्द नीट ऐका, जो जेवलेला आहे ना तो निंदा नाही करत कोणाची.
भरलेल्या पोटाचा जो साधू आहे ना, इतर संप्रदायाचं, इतर धर्माचं खंडन करत नाहीत. अतृप्त माणसं खंडन करतात. गरीबाच्या शेजारी जर एखाद्याने घर बांधलं ना, मग त्रास होतो. त्याच्या शेजारच्याला पोट दुखतं आणि ते पोट कुठल्याही औषधाने थांबत, जळती की म्हणतो आपण, सतत कशामुळे दुखतं काही नाही. कोणत्याही डॉक्टरकडे द्वेषाला औषध नाही. एकतर मूर्ख हात याचं दुःख आणि दुसऱ्याचं सुख पाहून जळतात, हे डबल दुःख. मग स्वतःसाठी प्रयत्न केला नाही आणि चांगल्याच्या दारात तुम्ही गेला नाहीत. विठाला विठाला. म्हणून तुकोबारायांचा एक चमत्कार आहे हा. 400 वर्षापूर्वी कुठलंही शिक्षणाचं साधन नसताना, ग्रंथालय नसताना, आधुनिकता नसताना जे अभंग जन्माला आले, त्याचं कारण तुकोबाराय ज्ञानोबारायांच्या विठ्ठलाच्या दारात उभे राहिले, प्राप्त झाले. ठाकलोसे फार महत्त्वाचा शब्द आहे. मला दुसरा विषय सांगायचा आहे म्हणून याच्यावर जास्त थांबत नाही मी, पण एक लक्षात ठेवा, दारात उभं राहत असताना, दारात म्हणजे उंबरा धरू नका बरं का, नाही तर तिथंच जाऊन बसाल. कोणत्याही माणसाशी संपर्क करत असताना संपर्काला द्वार म्हणतात. विठ्ठला विठ्ठला. आणि ज्याच्याशी संपर्क केलेला आहे तो संपर्क तुम्हाला लहान आणि मोठा करतो. गायकाच्या घरी जन्माला या, स्वरज्ञानाची गरज पडत नाही. श्रीमंताच्या घरात जन्माला या, व्यापार ज्ञान आपोआप तुम्हाला प्राप्त होतं. कीर्तनकाराच्या घरी जन्माला या, नक्की नाही की कीर्तनकार व्हाल म्हणून, काही सद्गुण नाही. दुर्गुणाचं संक्रमण होतं, सद्गुणाचं संक्रमण होत नाही. म्हणून तुकोबारायांच्या मुलांनी अभंग लिहिले नाहीत. कळते तुम्हाला? ज्ञानाच्या पोराला ज्ञानी होताच येत नाही. याचं कारण आहे, आपुली आपण करा, भौतिक पदार्थ संक्रमित होतात. जमीन नावानी होते, घर नावानी होतं, वाटणी मिळते. मला कधी कधी इतकं वाईट वाटतं ना पोरांच्या बाबतीमध्ये. 2 भाऊ वाटणीसाठी भांडण करतात, बरोबर आहे? बोलत चला, झोप नाही आले ना. 2 मुलं बापांनी कमवलेल्या प्रॉपर्टीसाठी भांडणं करतात. मराठीला या अवघड आहे बरं का. मी त्यांना पुरुषच मानत नाही महाराज. त्याच्या बापाने शून्यातून जग उभा केलंय आणि ही शून्य झालेली मुलं बापाच्या वाटणीसाठी भांडणं करतात. पुरुषत्वाचा अपमान आहे. पैसा मिळतो, बुद्धी नाही मिळत, अक्कल नाही मिळत, ज्ञान नाही मिळत तुम्हाला. अरे तुम्ही मनुष्य म्हणून जन्माला आलायत, पुरुष म्हणून जन्माला आलेला आहेत. काळावर मात करा, ही तुमची योग्यता आहे. सगळे संत बघा, 400 वर्ष झाले रोज आक्रमण आहे वारकरी संप्रदायावर, रोज आक्रमण आहेत. फरक नाही पडत माऊली तुकोबारायावर. किती आले किती गेले, 400 वर्ष झाले ना. एका शिकलेल्या माणसाने मला तुकोबारायांच्या विषयी प्रश्न केला. शास्त्रीचे खरं मनापासून सांगा बरं तुम्ही, तुकोबाराय सदेह वैकुंठाला गेले का? मला विचारतात. आणि नास्तिक लोकांशी थोडं गोड बोललं ना, त्याला वाटतं मी मित्रच झालो त्यांचा. गोड बोलणं सुद्धा समस्या आहे आता. मग म्हटलं खरं सांग बरं, तुला काय वाटतं? नाही म्हणे, शरीर कधीही वैकुंठाला जाऊ शकत नाही. मग कोणी सांगितलं शरीर वैकुंठाला गेलंय? आपण काय म्हणतो माहिती का, तुकोबाराय वैकुंठाला गेलेत, शरीर वैकुंठाला तुम्हाला सुद्धा माहित नाही. तुमच्या घरात शरीर पडलेले मेलेल्या माणसाचं, आणि तुम्ही काय म्हणतायत, आमका माणूस गेला. शरीर आहे का? बोला ना. शरीर आहे ना आपण, मग गेला कोण? नाव नाही घेत, नाही तर पुन्हा टेन्शन यायचं. आमका माणूस गेला, अरे गेला ते शरीर आहे ना खाली, गेला म्हणजे काय? मग शरीर इथलं आहे, इथेच आहे ते. पण त्या शरीराला दिव्य करण्याची क्षमता देवामध्ये. मागे पण एकदा सांगितलं, आताही सांगतो तुम्हाला. संत आहेत ना, संत आपल्या अंतकरणातला DNA बदलतात. आज विज्ञान मान्य नाही करत. काही दिवसांनी बऱ्याचशा गोष्टी मान्य करत नव्हतं, आता मान्य करतंय. काही दिवसांनी अजून मान्य करतील. जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे. अरे
विषय सांगतो, सगळे शहरातले माणसं आहेत. एक विषय सांगतो तुम्हाला. मनुष्य, तुमचा मुलगा शाळेमध्ये गेला, पहिला नंबर आला त्याचा, तुम्ही काय म्हणता? त्याला बुद्धिमान आहे. बरोबर आहे. UPSCत पहिला नंबर आला, बुद्धिमान आहे, हुशार आहे, ज्ञानी आहेत. तुम्हाला कल्पना नाही या जगाची, या अभंगाची भूमिका कशी ती सांगतोय तुम्हाला. तुम्हाला अजून कल्पना नाही. कम्प्युटर निघालेले आहे, आता मोबाईल निघालेले आहेत. जे नंबर तुमच्या लक्षात राहत नाही ते लक्षात त्याच्यामध्ये राहतात. कोण बुद्धिमान आहे? नंबर तुमच्या लक्षात राहत नाही. आणि ते आता तर नवीन स्मार्टफोनमध्ये नुसतं असं दाबले की डायरेक्ट फोन जातो. कोण बुद्धिमान आहे, तुम्ही का ते? कशावर अभिमान करता तुम्ही लोक? हे शिकलेले लोक आहेत ना, यांच्यापेक्षा कम्प्युटर बुद्धिमान आहे. अजून पुढं पुढं निघत चाललेलेच. कम्प्युटर बुद्धिमान आहे. त्याच्यापेक्षा अजून पुढं सांगतो, काही दिवसांनी अशा चिप निघालेल्या आहेत, सगळं ज्ञान एकत्र जमा झालेलं आहे. अजून पुढं सांगतो तुम्हाला, क्लोन नावाची एक सिस्टम आहे, बऱ्याच देशांनी विकसित केले, लोकांना माहिती. पण क्लोन शब्दाचा अर्थ काय? माझ्यातले थोडे DNA घेतले, नवीन त्याला जन्म घातला. जितकं मला ज्ञान आहे तितकं त्या क्लोनमध्ये ज्ञान आहे. काय विशेषता आहे तुमची? कशा करता परमार्थ करायचा? एवढं विज्ञान पुढे गेलंय. ही अभंगाची विशेषता आहे बरं का. मनुष्य बुद्धिमान आहे, ज्ञानी आहेत, हुशार आहेत, आनंदी नाही आहे. तुम्ही आम्ही ना हमाल म्हणून जन्माला नाही आलो, जगण्यासाठी काम करतो. आनंद आपला मुख्य उद्देश आहे. कम्प्युटर आपल्यापेक्षा बुद्धिमान आहे, त्याला आनंदाचं ज्ञान नाही आहे. काय शब्द आहे माझा? आनंदाचं ज्ञान. आणि ज्या श्रीमंत आणि बुद्धिमान लोकांना आनंदाचं ज्ञान नाहीये ते कोण आहेत? कम्प्युटर. सृष्टी चालवायची ना आपल्याला, एवढा मोठा व्यापार चालवायचा आहे, 2-4 बुद्धिमान जन्माला घातले पाहिजेत. त्यांना आनंद नकोय, त्यांना ज्ञान पाहिजे. ज्ञानाला मांडणारी माणसं आहेत. आनंद हा वेगळा प्रकार आहे. आणि आनंदातून जे शब्द जन्माला येतात ते अजरामर असतात. 700 वर्ष आले हरिपाठाला, अजरामर आहेत शब्द. नाही अजून कळलं? ज्ञानोबरायांचे शब्द अजरामर बुद्धिमान माणसाने नाही केले, भाविकांनी अजरामर केले. हरिपाठ मुंबईमध्ये म्हणला जात नाही, मलबार हिलला म्हणला जात नाही. हरिपाठ कोकणात म्हणला जातो, गावात म्हणला जातो. हे जीवन आहे. ज्ञानोबरायांची भाषा तुम्हाला कळते, ज्ञानोबरायांचा अर्थ बुद्धिमंताला कळत नाही. तुम्हाला किती कळतं मला माहित नाही. विठ्ठला विठ्ठला. त्या लोकांचे नुसते नावं असतात. आईबापाचे भावडं असते. पोरांनी संत व्हावं नावं ठेवतात, तुकाराम, एकनाथ अशी नावं ठेवतात पोरांची. तुमच्याकडे पण आहेत. माझ्या कीर्तनाला एक जण आला होता, तो कसाही होता. कीर्तनाला कसाही होता. मला ते काही गुळफिळ काहीतरी लागत होता. त्याने खिशातून कागद काढला आणि दिला. ते मी कागद बघितला, मला एवढं हसू आलं. तो कोण आहे? कसाही. उघड भाषेत बोलायचं म्हणजे विकणार आहे, मटण विकणार आहे. आणि त्याच्या कागदावर काय लिहिलंय माहिती का? जे मटण उदाहरणात असतील त्या कागदावर लिहिलेत, नामदेव 2 किलो, तुकाराम 4 किलो, एकनाथ. त्याच्या आईबापाची इच्छा काय? आता नावाचं पतन किती आहे? हे जसे नावाचे माणसं आहेत तसं संसारातले नावाचे बुद्धिमान आहेत, आनंदी नाही आहेत. विठ्ठला विठ्ठला. नावाचे बुद्धिमान आहेत, आनंदी नाही आहेत. जर आनंदी असते, पुन्हा शब्द आहे का, आनंदी असते, संतावर जळले नसते, संताची निंदा केली नसते. आमचं धोतर पाहिले की काही लोकांना वाईट वाटतं. त्यांनी दिलेले का आम्हाला धोतर? बोला ना तुम्ही. वारकरी अभ्यास नाचताना बघितलं, टेन्शन येतं त्यांना. काही काही शिकलेले लोक बघा सूटबूटमध्ये येतात, असे उभे राहतात. तुका म्हणे ऐशी बुद्धी ज्याची जड, तया होणी दगड अशी. काही काही माझं दुर्भाग्य, काही काही ठिकाणी असे कीर्तनाला बसतात जसे 10वीहून आलेले. श्रीमंत लोकांचे आणि बुद्धिमान लोकांचे चेहरे जर 10व्यासारखे असतील
याच्यापेक्षा दुसरं पाप नाही महाराज. आनंदासाठी जन्माला आलात, आनंद मिळाला नाही ही तुमचा मूर्खपणा आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि संत जन्माला आलेले आहेत कुठलाही अभ्यास न करता, कोणाच्याही ग्रंथाचं परिशीलन न करता. शब्द आहे का त्यांच्या हृदयातून अभंग जन्माला येतात, गंगा जन्माला येते. तुकोबरायांचा शब्द बरं का, तुका म्हणे झरा झरा. थोडं पाणी येतं पण सारखं येत राहतं, थोडं येतं पण सारखं येतं. तुमचे 2-4 वाक्य पाठ होत असतात, 2-4 वाक्य पाठ असतात. कुठेही गेले की पहिले ते वाक्य वापरणार. कुणाच तरी उधार घेतलेलं असतं, पिक्चरमधला डायलॉग असतो, नाटकातलं वाक्य असतं. दुसऱ्याच आहे रे ते, दुसऱ्याच्या दारात नका उभं राहू. तुका म्हणे झरा आहे मुळीचाच खरा. मूळचं अंतःकरणातून जन्माला आलं ना ते थंडावा देतं, अंतःकरणाला शांत करतं, त्रिविध तापातून शांत करतं. मग ज्ञानात समाधान नाही किंवा संसारात समाधान नाही, मग काय केलं पाहिजे? पहिला टप्पा आहे देवाच्या दारात उभं राहा. आणि भगवंताकडे गेल्यानंतर भिकारी म्हणून त्यांच्याकडे जाऊ नका. इथे शब्द फार सुंदर आहेत. याचक आणि भिकारी 2 शब्द आहेत. ठाकलोसे द्वारी उभा, उभा शब्दावर लक्ष ठेवा बरं का. जास्त विश्लेषण करत नाही मी. देवाची द्वारी उभा, तसं ठाकलोसे द्वारी उभा म्हणजे तत्पर, सावधान, कुठला शब्द कसा निघून जाईल कळणार नाही, तत्पर उभा. याचक भिकारी ते म्हणवून घेतात, याचना करणारा, भीक मागणारा. पण ते संसारातली भीक नाही आहेत. जगद्गुरू तुकोबारायांची 8 पिढ्याची श्रीमंती तुकोबारायांनी ती भोगलेली आहे. शब्द आहे का, गरिबी वडिलाकडून आलेली नाही तुकोबारायांना. 8 पिढ्याची श्रीमंती तुकोबारायांपर्यंत आलेली आहे. आणि वयाच्या 18व्या वर्षापर्यंत तुकोबारायांनी श्रीमंती भोगलेली आहे. 22व्या वर्षी जीवनामध्ये परिवर्तन सुरू झालं. विठ्ठल विठ्ठल. माझं मत आहे बरं का, जो दारू पिलेला आहे ना माणूस, तो जर एकदा माळकरी झाला ना मग माळ नाही काढत. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. वाल्या कोळी एकदा दुरुस्त झाला ना पुन्हा तिकडं जात नाही. ज्यांच्या गळ्यात जन्मजात माळ आहे ना त्यांचा भरोसा नाही. तुम्ही सगळे पुराण वाचून पहा. लंकेमध्ये भांडणं कधी ऐकले का तुम्ही? जिथं दारू आहेत, सगळे जगाला लुटून आणणारा रावण, लंकेत भांडणं नाहीये कधी. अयोध्या बिना भांडणाची नाही आहेत, म्हणून माळकऱ्यात भांडणं आहेत मानावरून. सद्गुणात भांडणं आहेत. ही छोटी गोष्ट नाही आहे. वशिष्ठ आणि विश्वामित्रांनी भांडणं करणं ही छोटी गोष्ट नाही आहे. आणि रावणाच्या घरात भांडणं नाही आहेत. तुम्ही पूर्ण रावणाचा अभ्यास करू. बोलतात ते, कुंभकर्ण बोलतो, अरे जरा करायला नव्हतं पाहिजे. रावण म्हणतो केलं, ठीक आहे आता मी बघतो. हे चांगलं बोलणं म्हणजे सद्गुण नव्हे, सपोर्ट दुर्गुणालाच आहेत. पण बोलता बोलता थोडासा जर झाला उपदेश तर बघा, मग सगळी माणसं रावणाचे. नाही कळलं अजून? रावणापर्यंत नका जाऊ बरं का. आत्ता वर्तमान काळापर्यंत जेवढे गट आहेत ना, हे गुंडाच्या टोळ्या बघा, हे यांच्यात कधी भांडणं नाही झाले ना, त्यांच्यातच ते मिटवतात. पण लुटताना एक होतात. आतापर्यंत बघा तुम्ही, कुठेही बघा तुम्ही, जेवढे वाईट माणसं आहेत. तुम्हाला कधी असं ऐकायला मिळालं का की मदिरालयामध्ये भांडणं झाले? दारूचं ठिकाण आहे, अरे तू सख्खे भाऊ भेटल्याप्रमाणे एकमेकाला दुःख सांगतात. तुम्ही म्हणाल महाराज तुम्हाला काय माहिती, बाहेर जेव्हा येतात तेव्हा आम्ही पाहतो. दुर्गुण आणि सद्गुण सांगतोय तुम्हाला. आणि मला खूप वाईट वाटतं, मी अतिशय दुःखाने बोलतो तुम्हाला. सद्गुण आणि दुर्गुण सांगत असताना दारुडे एकत्रित राहतात, एकत्रित पितात, सख्या भावाप्रमाणे वागतात. आणि वारकरच्या दिंडीतून एखादा जाऊ द्यावर किती मार खातो ते कळेल.
आपण देवाकडे चाललो, एखादा माणूस पुढे गेला असेल त्याला कोपरा मारल्याशिवाय राहत नाही. सद्गुणामध्ये अहंकार आहे म्हणून तो देवाच्या दारात नेत नाही. फक्त सद्गुणी दिसतो तो, पण अहंकार दुर्गुण असल्यामुळं त्याच्यामध्ये प्रेम उमलत नाही, प्रेम जन्माला येत नाही. आणि जोपर्यंत प्रेम जन्माला येत नाही तोपर्यंत तुम्ही सुखी नाही. दुसऱ्या चरणात सांग. अतिशय महत्वाचा अभंग आहे. आणि वारकरी संप्रदायाचं हृदय जे मागतायत ते, मज भीक काही देवा प्रेम भातुके. म्हणून जगात सुरुवात जी कीर्तनाला केली ती मी भांडणापासून केली, या चरणासाठी केली. सगळी माणसं भांडणं करतात, भगवंतांनी प्रेम प्राण्यामध्ये दिलेलं नाही. जे लोक म्हणतात ना हे महाभक्त आहेत, भक्त आहेत, सगळं चुकीचं आहे. प्रेम आणि वैराग्य हे भगवंताकडे, भगवंताचं स्वरूप आहे प्रेम. भगवंत ज्याला आशीर्वाद देतात त्याच्यात प्रेम जन्माला येतं. तुम्ही आम्ही सज्जन असू शकतो म्हणून आपण त्याला म्हणतो फार प्रेमी आहेत, चुकीची कल्पना आहेत. प्रेमामध्ये दोष दिसत नाही, लक्षात येते. प्रेमामध्ये दोष दिसत नाही, हा फार महत्वाचा गुणधर्म आहे. आणि द्वेषामध्ये गुण दिसत नाही. तुमचा शत्रू किती गुणी असू द्या, बरं स्तुती करणार का तुम्ही? किती चांगलं सरकार चालू द्या, विरोधी पक्ष हल्ला बोलणार, नाव काय त्याचं. आणि विरोधी जेव्हा सत्तेत जातात, सत्तेतले विरोधी होतात, ते पुन्हा काय करणार? हल्ला करणार. माझा शब्द आहे का काय बोललो तुम्हाला? द्वेषात गुण दिसत नाही कधी. आणि तुम्हाला जर पृथ्वीत आनंद दिसत नसेल ना तर द्वेषी समजा स्वतःला. तुकोबाराला आनंदाचे डोही आनंद पृथ्वीमध्ये, जडामध्ये, प्रत्येक मूर्ख माणसामध्ये परमात्मा दिसतो. प्रेम जन्माला आलंय, दुःखच दिसत नाही ह्या लोकांना. आनंदे निर्भर. तर तुम्ही जर अभंग सावकाश म्हणा, डुल्लत असो, तुझं डोल आहे ना, डोल, अंतःकरण प्रसन्न झाल्यावर डोल येतो. डोल शब्द आहे. अंतःकरण प्रसन्न झालं, तृप्त झालं, मनासारखं झालं, मग डोल येतो. तो संतांना आलेला आहे, आपल्यामध्ये नाहीत. आपण तात्पुरतं हां ठीक आहे, आता चांगलं केलं, पुढं बघू. 9वीला एवढे मार्क आणले, 10वीचं काय बोंब लावतो ते बघू. सुखच नाही त्याला, आनंदच नाही. मुलगा जन्माला आलाय, आनंद माना ना. सगळेच पोरं कलेक्टर झाले पाहिजे असा काही नियम आहे का? आता मी कीर्तनामध्ये बोललो होतो एका ठिकाणी, येत्या 100 वर्षामध्ये मराठी राहणार नाही. सगळेचेच पोरं इंग्लिश मीडियममध्ये शिकतायत आणि सगळ्यालाच वाटतं माझ्या पोराने कलेक्टर व्हावं. ते पोराचं दुर्भाग्य बरं का. ही जन्माला त्यांच्या घरात आली आणि आईबापाच्या ऐवजी ते सासू सासरे झाले त्या पोराचे. काठी घेऊन त्याच्या मागच ओझच.
खरा काळ आमचा होता महाराज. तुम्हाला अजून माहिती नाही, आमच्या वयातलं काय आहे का नाही माहीत नाही. 4थी 5वी शाळेला गेल्यानंतर आमच्या घरचे लोक म्हणले, कीर्तनकार होते वडील, आणि घरचे लोक आम्हाला म्हटले ज्ञानेश्वरी वाचता येतात ना, बस कर. म्हटलं का? शिकल्यावर डोकं बिघडतं. म्हटलं शिकू द्या, संस्कार चांगले, तुम्ही तुमच्या संस्कारावर विश्वास ठेवा. कशाला नोकरी करायचे? त्यांचे शब्द पहा कसे आहेत, पोपटासारखं माणसाने राहावं, जिथं पिकलेलं फळ आहे तिथं चोच मारावी, निघून जावं, कोणाच्या बंधनात सापडू नयेत, याला जीवन म्हणतात. गुंतून राहू नये, दुःख आहे तिथं, जीवन दुःखमय होतं, नाही कळत. शिक्षणाला, पण याचा अर्थ असा नाही की पूर्वीचे लोक चांगले नव्हते, शिक्षणाला महत्व देत नव्हते, तालमीला महत्व देत होते. शरीर चांगलं असेल तरच तुम्हाला कीर्तनाला येता येईल. तुमचं जर बसताना जर तुम्हाला त्रास नाही झाला तर कीर्तन ऐकता येईल. शरीर आद्यम खलु धर्म साधनम, पहिला टप्पा आहे तो शरीर. म्हणून पहिल्या काळापासून शरीर चांगलं असण्याकरता महत्व दिलेलं आहे. सगळ्या माणसाकडे जाऊन बघा तो. म्हणजे आता मला सांगा तुम्ही, ही खूप श्रीमंत आहेत, चंद्रावर जाणारी लोक आहेत, मंगळावर जाणारी लोक आहेत, पैसे कमवणारी IITचे लोक आहेत. हे जर आले ना, एक सिंगल माणूस सुखी झालेला बघा तुम्ही. एक सिंगल. मी जेव्हा फिरतो ना तेव्हा हे जास्त अनुभवतो मी. सुखी कोण आहे? तुमचा देश स्वच्छ असेल, नियमात वागणारा असेल तर सुखी आहेत का नाही पाहणं महत्वाचं आहे. एखादं गाव श्रीमंत आहे, एखादा मनुष्य श्रीमंत आहेत, नीट आहे का? श्रीमंत असाल, आनंदी आहेत का नाही? ज्यांच्याकडे पैसा आहे ना, आत्ताच दान झालंय बरं का, तुमच्याकडे झालं का नाही काय माहिती नाही, मतदान झालं का? आपल्या दानावर जगणारे कुठं मोठे असतात का हो? कधी कल्पना करताय तुम्ही? आपल्या दानावर जे मोठे होतात त्याला आपण मोठे समजतो. हा आपला कमीपणा आहे. विठ्ठला विठ्ठला. म्हणून अडचण इथे, श्रीमंत आहात, ज्ञानी नाही, सुखी नाहीत, आनंदी नाहीत. जगद्गुरु तुकोबाराने श्रीमंती सोडली, प्रेमानं श्रीमंत झाले. प्रेमाने जाता जाता अजून तुम्हाला सांगून जातो तुकोबाराय कसे श्रीमंत आहेत. तुम्ही ठराविक अभंग वाचता, इथून पुढं कीर्तन ऐकत असताना बघा, जे खानदानी वारकरी आहेत ना, त्यांची मालिका वेगळी आहे. पूर्ण महाराष्ट्रातले जे वारकरी आहेत त्यांचा नित्य नियम आहे, आणि ते 6 प्रकारचे अभंग रोज म्हणतात. काकडा तुम्हाला माहिती, त्यांचं भजन, त्यांच्या ज्या गवळणी आहेत ना त्या फार वेगळ्या आहेत. निळोबरायांच्या गवळणी, तुमच्या काही काही लोकांना तर माहिती नाही कोण निळोबर आहेत. त्यांच्या गवळणी असे त्या पिटीवर म्हणतात, डोळे मोडीत बोडीत, हाच मोडीत निघालेला असतो. काय मोडीत लावलेले हे प्रकरण? कृष्णाचं प्रेम ज्यांना मिळालेलं आहे त्या गवळणी अशा बोलत नसतात. अहो काय वर्णन करावं? चिरी चोळी त्या धुता विसरती, कपडे धुत धुत वेणुनाद ऐकल्याबरोबर शरीराचं भान राहत नाहीत. शब्द नीट आहे का? आपण मेकअप करून बाहेर निघतो, आणि त्या गवळणीचं वर्णन तुकोबरायसारखे माऊलीसारखे संत करतात. माऊलीने ज्यांनी ज्ञानेश्वरीने अनुभवामृत दिला आहे ते गवळणीचं वर्णन करतात. काय नुसता नाद ऐकला ना शरीर विसरतात त्या गवळणी. त्या अशा बावळटाप्रमाणे बोलतील का? त्या आपला अपमान आहे. अशा भजण्याला येऊ पण देऊ नका गावामध्ये, नाही तर 2 अभंग झाले की लगेच म्हणतात गवळण लावा. मराठी कळली का नाही? काय लावा? परवाच पनवेलमधून फोन आला मला, महाराज तुमची YouTube ऐकतो, तुम्हाला सुपारी द्यायची. म्हटलं कशाची? कीर्तनाची. अरे भावना आहे त्या बिचारायची, त्याला काय करणार? म्हटलं नाही मी सुपारी घेत नाही. अहो तुमचं काय असेल ते सांगा ना. म्हटलं काय पाहिजे? कीर्तन काही, तुम्ही काही करा. त्याला हेही माहित नाही कीर्तन कशाला म्हणतात, प्रवचन कशाला म्हणतात, त्याची भावना आहे बिचारे. काय करणार तुम्ही?
नवीन नवीन गादीवर बसलो, ते सगळे भावनिक आणि श्रद्धावान लोक असे हे घेऊन यायचे, मोकळा कागद, बाबा तुमचा कोणता दिवस घालायचा, काय बोलतात ते नाही कळालं अजून. प्रेमात दोष दिसत नाहीत. विठाला विठाला. जे शुद्ध बोलतात, कोणता अभंग लिहिलाय त्यांनी बोला ना. जे शुद्ध बोलतात, ज्यांना मराठीचं ज्ञान आहे, कोणतं काव्य निर्माण केलंय त्यांनी, कोणता अभंग लिहिलाय, कोणता देशाचा उद्धार झालाय त्यांच्याकडून. प्रेमाने उद्धार होतो. आणि संतांच्या शब्दात एवढी ताकद असते महाराज. दोनच शब्द वाढल्या कोळी कुठे कीर्तन ऐकायला गेला नाही. संतांच्या मनात आलं, दोन शब्द दिले, राम नामाविषयी प्रेम जन्माला आलं. शब्द ऐका, राम नाम नाही, राम नाम बोलायचं असतं, राम नामात प्रेम पाहिजे. विठाला विठाला. म्हणून साधूचं जे भजन आहे ना, ते प्रेमातलं भजन आहे, आपलं गाण्यातलं भजन आहे, रागातलं भजन आहे. साधूचं भजन हे नाही आहे रामकृष्ण गीती गात, राजपुळ्या वाजवित, वासुदेवाचा अभंग. वासुदेव दिसले म्हणून घेतले बरं का, बिचारे फार दुर्मिळ होत चालले तुम्ही लोक. अभंगाच्या अर्थाकडे लक्ष द्या. तुकोबाराय भाव प्रकट करतात. रामकृष्ण गीती गात. पुन्हा शब्द सांगतो, रामकृष्ण म्हणत नाहीत ते, गीती गात. गाण्याच्या गीतामध्ये रामकृष्ण आहेत. रामकृष्णी शब्द आहेत, रामकृष्ण शब्द नाही. हे शे बारके बारके मात्रा वेलंटी ना, हे चांगल्या चांगल्याची टोपी काढून टाकते ती. रामकृष्ण गीती गात. गीतामध्ये रामकृष्ण गात होते. गीतात प्रेम होतं. कशाहून प्रेम? टाळ चिपुळ्या छंदे आपुल्या नाचत. हा शब्द इतका महत्वाचा आहे ना. जो प्रेमळ माणूस आहे ना, छंदे आपुल्या, स्वतःला विसरतो. स्वतःला विसरतो म्हटल्यानंतर संसार विसरतो, म्हणून तो दुःख विसरतो. कधी विसरतो माणूस? तुकोबाराय शरीर विसरतात, दुःख विसरतात, संसार विसरतात. आणि विसरवणं फक्त प्रेमामध्ये शक्य. कळत नाहीत.
नवीन जर प्रेम जन्माला आलं अंतःकरणामध्ये, शरीर व्यवस्थित काम करतं, अंतःकरणाच्या कोपऱ्यामध्ये प्रेम असतं. कळत नाही कुणाला, आईला कळत नाही, बापाला कळत नाही, काही काही नवऱ्याला कळत नाही, तो भाग वेगळा आहे. एक कप्पा आहे जो कोरा आहे आणि तिथं ते प्रेम आहे, भावना आहेत. भावना म्हणजेच प्रेम. लक्षात ठेवा काय बोललो. आणि त्या कप्प्यात माऊली पाहिजेत तर जीवन सुखी होतं. त्या कप्प्यात माणूस बसला ना, जीवन बर्बाद झालं. विठाला विठाला. राधा आहे ना, राधा, हे तुम्ही फार ऐकले कीर्तनामध्ये, काल्याच्या कीर्तनात. भगवान श्रीकृष्ण जेव्हा निघून आले मथुरेला, पुन्हा गेले नाहीत बरं का. प्रेम विरहामध्ये मोठं होतं, जवळ असताना किंमत देत नाही, विरहात मोठं होतं प्रेम. म्हणून जेवढे ग्रंथ आहेत जगामध्ये प्रेमाचे, सगळं विरहातले ग्रंथ आहेत. तिथं प्रेम जन्माला येतं. म्हणून जेव्हा तुम्ही कधी रासलीलेचे प्रसंग वाचाल, तिथं विरहिणी आहेत, विरहाचे गीत आहेत, गोपी गीत आहेत. हे विरहातून, का की तो नसला ना मग तहान जास्त लागते. नाही कळलं अजून? पाणी नाही आलं ना मग तुम्ही भरून ठेवता. रोज येत असेल तर तुम्हाला किंमत नाही. मग विरह सुद्धा जीवनामध्ये कधी कधी पाहिजे. मुलगा शाळेत गेला ना मग आईला करमत नाही. कधी येतो? पण तो शिकायला गेलाय ना, नाही जात असेल पण येतो कधी. आणि तो आला ना देत काहीच नाहीत, डोळे शांत होतात. मराठी कळते काय शांत होतात? तुकोबारांचे शब्द आहेत. चांगले नाम गोमटे रूप. आणि हरिपाठात एक शब्द आहेत, प्रपंची निवाले, डोळ्यांचा ताप गेला. देत काहीच नाही परमाळ. पाहिलं ना, पाहिल्या वेध लावी, बैसी जीवी जडोनी. प्रेम. आणि आणि प्रेमाची तुकोबारांची व्याख्या सांगतो. हे जे आधुनिक पोरं आहेत ना, हे फार कठीण आहे ते. म्हणून संसारामध्ये ना प्राणी म्हणलं की प्रेम करूच नाहीत, व्यवहार करावा, कर्तव्य करावं. 25 वर्ष प्रेम देऊन मुलगा आपल्याला सांभाळत नाही, नाही का? आईची किती वेदना असते. आईला काहीच नको असतं. याचं कारण सांगतो, आईने सगळं भोगलेलं असतं म्हणून काही नको आहे. नवऱ्याच्या बरोबर राहत असताना सुखी संसार पाहिलेला असतो. प्रेम पोरावर असतं म्हणून फक्त गोड बोलण्याची इच्छा असते. फक्त गोड बोलण्याची नाही पूर्ण होत. नाही कळलं? नाही पूर्ण होत. मुलगी असो मुलगा असो, दुसरीकडचं प्रेम मिळाले की तो निघून जातो. मग सौती मत्सर हा जो शब्द आहे ना, तो प्रेम पळवतात म्हणून त्रास होतो. प्रेमास्पद असणारा म्हणून त्रास होतो. पण जिथं एक परमात्मा आहे, प्रेमास्पद आहेत, तिथं मात्र दुःख नाही, विरह नाही तिथं. म्हणून प्रेमाची विशेषता आहे विरह. कुठलंही काव्य वाचा तुम्ही, ते विरहातून जन्माला येतं. आणि त्याच्या पुढं जाऊन सांगतो, पुढं सगळं घरामध्ये हो, 2 एकरमध्ये बंगला आहेत, गाडी आहेत, ब्रँडेड सगळे आहेत, एकटंच घरामध्ये बसलंय. करमेल का त्याला? शब्द आहे मराठीतला बरं, घर खायला उठतं. एवढं सुंदर घर. घर म्हणजे काही भूत आहे का ते खायला उठतं? प्रेम. विठाला विठाला. घरात कुणी नाही आहेत, घर खायला उठतं. विश्वात परमात्मा आहे, विश्व आनंदी होतं. विश्वची माझे विश्व आनंदी होतं. नाही संतांना त्रास होत. हे प्रेम भगवंतानी दिलं पाहिजेत. आपल्यामध्ये नसतं ते प्रेम. दान मागावं लागतं प्रेमाचं, भीक मागावी लागते प्रेमाची. कारण की ते गुण जे आहेत ना, त्याग तुमच्याकडे आहे, वैराग्य तुमच्याकडे नाही. विठाला विठाला. किती मराठी समजते मला नाही माहिती बरं का. काही काही सज्जन माणसं चहा घेत नाहीत. चांगलं आहे प्रकृतीच्या दृष्टीने. चहा घेत शायनिंग मारायची का मग त्यांनी? पाहुणे म्हणून कुठे गेले चहा आणला, हो कळत नाही का तुम्हाला मी चहा नाही घेत?
त्याच्यावर काय उपकार करतो का तू? तू चहा घेत नाही तर तू नीट वाग ना. ही काय कुठली पद्धत आहे? तो कळत नाही का? त्याला काय कळायचा प्रश्न आहे? ते सगळ्याला चहा देतोय, त्याच्यासारखाच तू आहे. त्याग अहंकाराला जन्म घालतो. बरेचसे भारतातले साधू याच्यावरच साधू आहेत. कपडे घालत नाही. नाही कळालं तुम्हाला का? साधू कपडे घालत नाही. याचा ज्ञानाचा काय संबंध आहे? प्रेमाचा काय संबंध आहे? अहो किती रागीट असो माणसाने. मी लहानपणी थोडासा खोडकर होतो, आताही आहे. चुकून एका साधूच्या जे बसतात ना आसन, त्याच्यावर पाय पडला. आसन पाय पडला त्याच्यावर. तरी जी शिव्या द्यायला सुरुवात केली, ते कीर्तनात नाही देता येत, अशा शिव्या साधूंनी दिल्या. मी 2 मिनिटं असं बघतच होतो त्याच्याकडं. मी जसं शांतपणे पाहत होतो तसे त्याच्या शिव्या वाढत होत्या. त्याला हे वाईट वाटत होतं की शिव्याचा इफेक्ट का होत नाही, हे दुसरं दुःख. नाही कळालं? तुम्ही अनुभव घेऊन पहा उद्यापासून. जर एखाद्याने तुम्हाला शिव्या दिल्या ना, फक्त ऐका त्याच्या, 5 मिनिटं बघा त्याच्याकडे. ते शिव्या देता देता तो गार होतो. ह्याच्यावर परिणाम का होत नाही? याच्यावर परिणाम होत नाही, याचा त्याच्यावर परिणाम होतो. मग त्याच्यावर परिणाम करा ना तुम्ही. न बोलता त्याच्यावर परिणाम होतो. मी 2 मिनिटं बघत राहिलो. हळूहळू त्याचा आवाज, हे दिमाग नाही का मला? म्हणे का नाही आहे. क्यों पैर रखा है इसके ऊपर? मैंने रखा. शब्द पुढचा आहे का? नहीं रखना चाहिए. मैंने कहा नीचे क्या ब्रह्म को बिछाया है क्या? अरे कपड़ा तो है, और तुमने नहीं बनाया, कंपनी ने बनाया. कंपनी के कपड़े के साथ ममत्व जुड़ गया. नाही कळालं? संसाराच्या देवाच्या वस्तू बरोबर तुम्ही ममत्व जोडलं. हा तुकडा जमिनीचा माझा, हे घर माझं तुम्ही म्हणताय. घरातले पोरं बाप म्हणत नाहीत. घरातले लोक आपला नाही म्हणत. हे तुम्हाला माहिती सुद्धा नसतं. त्याग अहंकार निर्माण तुम्ही डोक्याने करताना काम तुमचं आहे. तुम्ही मी ज्ञानी आहे, तुम्ही ठरवता. एखादी घटना घडली, एखादा माणूस पडला, पॅनलच्या पॅनल घेऊन पडतात, तो भाग सोडून द्या. आणि जे पडणार आहेत त्यालाच माहीत नसतं. आणि जे पडणार आहे ते आमच्याकडे येतात, बाबा आशीर्वाद द्या. मला माहिती असतं अख्खा पॅनल पडणार आहे. जो पडणार आहे त्यालाच माहिती नाही. काय आशीर्वाद द्यायचा त्याला? नाही कळलं अजून. किती अज्ञानात लोक आपल्याला ठेवतात. त्यांना मोठं नका म्हणू. अज्ञान घन करतात आपल्याला, अज्ञानात ठेवतात. त्याला कळत नाही ना, मग सांगू नको, तसंच राहू दे. हे काही संत आहे? पण अशाच्या लोकात, अशाच्या दारात तुम्ही जीवन जगता हो. प्रेम त्याला नाही म्हणत, प्रेम मागावं लागतं. विठाला विठाला. 2 शब्दामध्ये सांगतो, तुमच्या लक्षात येईल. सगळ्यात ज्ञानी आणि देवाचा आवडता उद्धव. शब्द बघा, सगळ्यात ज्ञानी आणि देवाचा आवडता उद्धव. कधी कधी ज्ञानी लोकांना भान राहत नाही. भगवंताच्या डोळ्यातून अश्रू येत असताना मथुरेमध्ये उद्धव देवाला ज्ञान सांगतो. होतं कधी कधी असं. आमचे पोरं कधी कधी आम्हाला शिकवतात. मी त्यांना आठवण करून देतो, आपण माझ्याकडे शिकायला आलात, लगेच गुरु नका हो. नाही पण हे बरोबर आहे, ते बरोबर आहे का? तो आमचा विषय आहे. आमच्याकडेच ज्ञान घेऊन लगेच परतावा नका करू ना. काही काही तर मलाच सांगतात, एपिसोड ऐकतात आणि मला सांगतात तुम्ही इथं अशाशी बोलले होते. बोललो, पण मला नका सांगू ना बोललो म्हणून. मी सांगितले ना ते. पण ते ज्ञान उथळ पाण्याला नाही, ते दाबता येत नाही ना. ज्ञान गिळोनी नाही ना, ते जमत नाही ना. ते मग परिणाम वेगळा होतो त्याचा. ती जी अंतःकरणात ती वृत्ती दाबता आली पाहिजे, त्याला मी नियंत्रक म्हणतो. विठाला विठाला. भगवंत काही बोलत नाहीत. जेवढ्या बाया आहेत त्यांना माझे कीर्तन जास्त समजेल. विरह आहे ना, विरह,
ते मनापासून ज्याच्यावर प्रेम करतात ना, खरंच त्याला काही समजत नसतं. मुलगा आहे आणि मुलगा जेव्हा ऐकत नाही ना, मारणारी बाई नसली पाहिजे ना, ती फार धुवून काढते पोराला. ती नाही, प्रेमळ बाई असली ना, तिच्या डोळ्यातून अश्रू येतात का ऐकत नाही म्हणून. ते प्रेम आहे. प्रेम कधीही तोंडाने सांगत नाही की माझं प्रेम आहे. हे ज्ञानोबरांचं सूत्र आहे. डोळे सांगतात माझं प्रेम आहे म्हणून. आणि तोंड बोलायला लागलं ना, तोंडातून प्रेम बाहेर पडतं. ती वासना होऊन जाते. विठ्ठला विठ्ठला. कितीतरी प्रेम नाही बोलिता चालता अनुभव चित्ता. आणि मग काय होतं, ते प्रेम डोळ्यातून बाहेर पडतं. म्हणून कधीही वारकरी संप्रदायातले अभंग पहा, रूप पाहता लोचनी शब्दाचा अर्थ देवा, डोळ्यातून मी तुला पाहतोय, तोंडातून नाही. विठ्ठला विठ्ठला. भगवान कृष्ण म्हणतात जा जरा वृंदावनामध्ये जा. मला वेगळा विषय सांगायचा आहे बरं का. आणि आधुनिक काळात हे फार महत्त्वाचं पण आहे. कृष्ण 5000 वर्षापूर्वी ज्ञानी असलेला उद्धव वृंदावनमध्ये येतो आणि राधेला गुरु करतो. डोक्यात येते काही? राधेला गुरु करतो. राधेला साधी गोष्ट नाही. स्त्री आणि पुरुष भाव होता का तिथं? आता किती चाललंय, बायांनी कीर्तन करावं का नाही, काही काहीला कांदा चालत नाही. मी इथंच पनवेलची गोष्ट, मी कधीतरी आलो होतो, माझ्या आदल्या दिवशी कीर्तनकारांनी करून खाल्ला होता स्वयंपाक. हे पनवेलचीच गोष्ट असेल, एकनाथनीच कीर्तन ठेवलं होतं तिथं. दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो, ती बाईने ती स्वयंपाक स्वच्छ केलं आणि गेलो दुसरीकडे. मला म्हणे बाबा स्वयंपाक करा. अरे म्हणलं कीर्तन करायला आलोय का स्वयंपाक करायला आलोय? नाही म्हणजे कालच्या बोनी स्वयंपाक केला होता, छान केला होता, आम्हाला पण गोड लागला. ते कांदा आणि लसूण खात नव्हते. म्हटलं कांदा आणि लसूण न खाता एवढे रागीट, जर खाल्ला तर यांचं काय व्हायचं? हे सगळ्या मानसिक कल्पना आहेत. भागवत आपल्याला आदर्श देतं. योग्य असेल ना, राधा सुद्धा गुरु होऊ शकते, स्त्री सुद्धा गुरु होते आपली. हे वारकरी संप्रदाय आहे. मुक्ताबाई असेल किंवा हे ज्यांच्या मनात येतं ना, स्त्री पुरुष, हे अजून कच्चे लोक आहेत. हे घाबरतात जरा अजून, संप्रदायाचं काय होईल. खरं म्हणजे यांनी जास्त कीर्तन करावं, म्हणजे यांना कळल पोरांना की आपलं सगळं होतं तेवढं भांडवल गेलं. कुणी सांगितलं तुम्हाला? आणि हे आदर्श आहे आपल्यासाठी. राधिका प्रेम देते आणि त्या दिवशीपासून शेवटपर्यंत उद्धव भजन करतो. माझा शब्द लक्षात आहे. अगोदर ज्ञानी आहे, भजन करत नाही. राधेनं उपदेश केला आणि मग त्याचं भजन सुरू झालं. एवढं भजनाला महत्व आहे महाराज. जे करत नाहीत ना, ते ज्ञानी आहेत. जे करतात ते प्रेमी आहेत. विठ्ठला विठ्ठला. आणि सगळ्या कुळाला शाप मिळाला. कृष्ण आहे ना, फार कठीण आहे बरं का. तुम्ही अजून कृष्णाचे स्वभाव माहीत नाहीत. बरेचसे महाराज लोक सांगत नाही त्या गोष्टीला. एक ऋषी होते, त्यांनी कृष्णाला म्हणले मी तुला शाप देतो. कुणाला म्हणले? कृष्णाला. कृष्ण म्हणले मी काय लेचा पेचा माणूस आहे का? तू शाप देणार, तुला पाणी प्यायला मिळत नाही. गुजरात मधली गोष्ट आहे, भारतात भागवत, मी नाव सांगत नाही बिचाऱ्याचं. नाही नाही असं कसं केलं? तू कोण विचारणारा? भगवान कृष्ण म्हणले अरे मी प्रेमामुळे शाप सहन करतो, त्याचा मान ठेवतो. तुझ्यासारखे 56 लोक गेले, मग काय मला शाप लागणार आहे काय? प्रेमाने ऐकतो, तपश्चर्येने नाही ऐकत, ज्ञानाने नाही ऐकत. प्रेम अंतःकरणाची अवस्था आहे. नीट आहे का? प्रेम अंतःकरणाची अवस्था आहे. ती अवस्था दुःख विसरायला लावते. विठ्ठला विठ्ठला. जास्त लांब सांगण्यापेक्षा वारकरी संप्रदायातला एक प्रसंग सांगतो तुम्हाला. फार माझ्या आवडीचा प्रसंग आहे. ज्ञानेश्वरी कोणी लिहिली? बोला मोठ्याने एकदा. माऊलीने.
अनुभवामृत, हरिपाठ, वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानोबारायांनी घातला. किती मोठे ज्ञानोबा आहेत. ज्ञानेश्वरी, एक तरी ओवी अनुभवे असे सांगणारे नामदेव महाराज. सगळं ग्रंथ लिहिले. खूप गोड प्रसंग आहेत, अभंगाला फार चांगला आहेत. आणि ऐकू नका, लक्षात ठेवा. आणि माऊली नामदेव महाराजांच्या घरी गेले. म्हणून मगाशी सांगता सांगता जे अर्धवट राहिलं ना, ते हे राहिलं होतं. जे वारकरी आहेत ना, रोज 2 समाधी, 2 नाट, 2 पत्रिका रोज म्हणतात. तुम्ही सुद्धा इथून पुढे वारकरी लोकांनी कीर्तन ऐकण्यापेक्षा हे 3 ग्रंथ पाठ करा. तुकोबारायांचा नाट, ज्ञानोबाराय जेव्हा समाधीला बसतात, समाधी प्रसंग वारकऱ्यांचा आहे, ठरलेलं. रोज वाचा. प्रेम जन्माला येईल अंतःकरणामध्ये, वाचून बघा तुम्ही. आणि जे आत्ता जो प्रसंग सांगतो याला तीर्थावळी म्हणतात. जो मी सांगतोय तुम्हाला, ही तीर्थावळी. काय अधिकार आहे माऊलींचा. आणि माऊली आपण होऊन नामदेव महाराजांच्या घरी जाते. ज्ञान नामाच्या घरी जातं. म्हणून हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. ज्ञान नामाच्या घरी जातं. आयुष्य शिल्लक होतं. ज्ञानोबारायांचे शब्द आहे बरं काय. आयुष्य शिल्लक होतं, ग्रंथ पूर्ण झाले होते, काही कर्तव्य शिल्लक नव्हतं. माऊली म्हणतात स्वतः. म्हणून नामदेव महाराजांच्या घरी येतात. एक छोटी गोष्ट नाही. त्याचा अभंगातून सांगतो, कळेल तुम्हाला. नामयाचे घरी ज्ञानदेव आले, लोटांगण घातले नामदेवे. नामदेव महाराजांनी लोटांगण घातलं. प्रत्यक्ष परब्रह्म आज माझ्या घरी आला. पूजा वगैरे केली आणि विचारलं, माऊली आपण एवढे महान आहात, कसे आलात आमच्या घरामध्ये. काही नाही, तीर्थयात्रा करावी अशी माझी इच्छा आहे. कोण म्हणतं? माऊली. आणि इतके गोड अभंग शब्द आहेत ना. तीर्थावळी उद्या जाऊन वाचा तुम्ही. 100 अभंग असतील किंवा 66 असतील. पत्रिकेचे एक अभंग असतात 2. पत्रिका म्हणजे काय माहिती तुम्हाला? तुकोबारायांची आषाढीची वारी चुकली होती, ताप आला म्हणून. आणि रोज भगवंताला 2 पत्र लिहायचे. तिचं नाव आहे पत्रिका. अहो, जर तुम्ही प्रेमळ असाल ना, कीर्तनसुद्धा ऐकायची गरज नाही. पत्रिका वाचता वाचता तुमच्या डोळ्यातून अश्रू येतील. त्याचं नाव तुकोबाराय आहे. 8 पिढ्याची माझी वारी चुकली, भगवंता कधीतरी तू आमच्यावर कृपा कर. एखादा तरी मनुष्य माझ्याकडे पाठव. कोणामुखी ऐसी ऐके न मात, चाल तुझं पंढरीनाथ बोलावं होतं. मी कान आतुरलेले आहेत, शरीर आतुरलेलं आहे, मन आतुरलेले. देवा, माझं शरीर असहाय्य आहे, फक्त तुझा निरोप येऊ दे. मी तापाच्या अवस्थेत पंढरपूरला येईल. पत्रिका आहेत, 66 अभंग आहेत. आणि अंतःकरणातल्या विरहाच्या वेदना तुकोबारांनी त्या अभंगातून प्रकट केलेत. देवा, इतक्या दिवस येत होतो, ओळख झाली होती, आज मी वारीला नाहीये, माझी आठवण येते का तुला? तुझ्या दरबारात मी हजर नाहीये, नजर जाते का माझ्यावर? आज तुकोबाराय गैरहजर आहेत. अरे कधीतरी कृपा कर. 8 पिढ्यांनी वारी केलेली. हे प्रेम आहे, हे विरह आहेत, हे प्रगट होतं त्या शब्दातून. आणि नामदेव महाराजांना बोलता बोलता मला काय नाही दे, तीर्थयात्रा करायची इच्छा आहे. खूप सुंदर आहे. ज्ञानी आणि भक्त आहेत ना, जरी झाले पावन, देव तीर्थ भजन न सांडिती. हे ज्ञानोबारांचे वाक्य आहेत. जरी तुम्ही ज्ञानी झाला, कीर्तन भजन सोडता येत नाही, तीर्थ सोडता येत नाहीत. जरी तुम्ही पूर्ण झाला. नामदेव महाराजांच्या लक्षात आलं की मला जर तीर्थयात्रेला जायचा प्रसंग आला तर मला पंढरपूरचा विरह होईल, देवाचा विरह होईल. मला तीर्थयात्राच नको. पण माऊली आहे, त्यांचा शब्द या जगात कुणी तोडू शकतं? पण ते नामदेव महाराज आहेत, प्रेम आहेत, इतकं गोड बोलतात नामदेव महाराज. माऊली, तीर्थयात्रेला जायचंय, तुमचा फार चांगला येतोय. मी परतंत्र आहे, मी स्वतःला विकलेलं आहे भगवंताला. माझ्या शरीरावर माझा अधिकार नाही, माझं नियंत्रण नाही. म्हणून तुम्ही जरी म्हणलात तरी माझी विनंती आहे, देवाला विचारा. काय म्हणतात ते?
देवाला विचारा, देव जसं म्हणशील तसं आम्ही ऐकू. आणि नामदेव महाराजाला विश्वास होता की देव नाही म्हणणार म्हणून. पण माऊलीला नाही म्हणू शकत नाही, देवाला विचारा. काय ज्ञानोबारांचे शब्द आहेत, नामा एवढं प्रेम करतो ना देवावर, म्हणून प्रेम सुख घेण्यासाठी तुझ्या बरोबर यायचं आहे, यात्रेचं निमित्त आहे. विठाला विठाला. अर्थ कळला का तुम्हाला? काय संतांच्या सहवासात निमित्त आहेत, प्रेमसुख घेण्यासाठी वारकरी संप्रदायातला सप्ताह आहेत. किती लोक आपण एकत्रित बसलो बघा बरं. प्रेम आहे हे. कोणत्याही मंत्र्यांनी सभा बोलवावर ह्या क्वालिटीचे लोक येणार नाहीत. प्रेम करणारी लोक येणार नाहीत. माझा मुद्दा वेगळा आहे. म्हणून प्रेम करणारे येत नसल्यामुळे ते पदच्युत झाले की यांना कुणी विचारत, दुसऱ्याच्या कार्यक्रमाला हे हजर. प्रेम ती माऊली होते हो. प्रेम माऊली होते. भगवंताला सांगितलं की माझी इच्छा आहे नामदेवाला न्यायचं. वयानं नामदेव महाराज मोठे होते, माऊली लहान होते. माऊलीचा हात धरला विठ्ठलाने आणि नामदेवाचा हात त्यांच्या हातात दिला. उलट केले, उलट. आणि जो शब्द आहेत ना विठ्ठलाचे, ही येड आहे. भगवंताचे शब्द बघा. नामदेव महाराज वेड आहे. माऊली तुम्ही याला सांभाळा. नाही कळालं तुम्हाला? भगवंत ज्या वेळेस वेड म्हणतो ना, त्या दिवशी आपण भाग्यवान आहेत. देवाशिवाय काही जेव्हा सुचत नाही ना, तेव्हा आपण वेडा असतो. एखादं पोरग आई सोडून जात नाही, तेव्हा आई म्हणते त्याला येडं येते, माझ्याशिवाय जात नाही कुठं. ते खरं प्रेम आहे हो. नाही तर एखाद्या खेळण्यात गुंतले ना तुम्ही, सत्ता असेल, खुर्ची असेल, ग्रामपंचायत असेल, खेळणं असेल, आई समाधान, गुंतलं ते. आईला न सोडणारं वेड असतं. विठाला विठाला. आणि त्यांना वाटं लावलं. महाराज रडत होते. ते प्रसंग खूप मोठा आहे. जनाबाईची त्याच्यावर एक टिप्पणी तेवढं सांगतो तुम्हाला, म्हणजे कळेल. नामदेव महाराज नदीच्या पलीकडे गेल्यानंतर देवांनी मंदिर सोडलं आणि रेल्वे स्टेशनच्या जवळ पद्मतळ म्हणून आहेत, तिथे येऊन देव थांबले. पद्मतळ. आणि अक्षरशः भगवंताच्या डोळ्यातून अश्रू येत होते. जनाबाई सांगते, आणि जनाबाई तुम्हा आम्हाला सांगते, नामयाची जणी दासी नामयाची शब्द का वापरते मी, त्याचं उत्तर जनाबाई देते. जनी म्हणे एवढी आवडी नामयाची भगवंताला, बरं का, म्हणून या त्याची दासी झाले. विठोबा रखुमाई. विठ्ठला विठ्ठला. एक 2 मिनिट. विठ्ठला विठ्ठला. आणि ही जी भूमिका आपल्या वारकरी संप्रदायामध्ये आहे, प्रेम मिळालं पाहिजे. प्रेम भातुके. भातुके म्हणजे लहान मुलाचा खाऊ. भातुके म्हणजे मोठा खाऊ नाही बरं का. दिवाळीला मोठे मोठे टोकरे पाठवतात, ते भातुके नाही म्हणत त्याला. आई प्रेमाने पाठवते लहान मुलासाठी, ते भातुके असतं. कोकणातली माणसं ही ज्ञानी जरी नसली तरी ती प्रेमळ आहे, म्हणून मी हा अभंग निवडला आज. म्हणून मी शिवाजी महाराजांचं महत्त्व सांगितलं की किती शिवरायावर तुम्ही लोकांनी प्रेम केलं. आज महाराष्ट्राची राजधानी कोकणात असावी, याच्यापेक्षा तुमचं वैभव काय आहे महाराज? रायगड महाराष्ट्रात नाही आहे, कोकणामध्ये. आणि सगळं आयुष्य शिवाजी महाराजांचं तुमच्या सहवासात गेलं. आणि तुमची दिंडी जेव्हा आम्ही आळंदीला पाहतो, तिथं भेदभाव नसतो. स्त्रियासुद्धा नाचतात आणि पुरुषसुद्धा नाचतात. काही भेदभाव नाही, काही नाही. असं प्रेम तुमच्या नामच्यात अजून उमलावं. कोकणामध्ये जे काही थोडेफार
पिणारे खाणारे लोक असतील त्यांना शिकवा. आपण शिवरायांचे आहोत, तुकोबारायांचे आहोत. प्रेम जन्माला यावा आपल्यामध्ये. प्रेमाने दुःख जातं, ज्ञानाने दुःख जात नाही. ज्ञानेश्वर